फलंदाजावरती विश्वास दाखवणं देखील गरजेचं होतं. पॉवरफुल गोलंदाज म्हणजे संभव संघाचा आशुतोष अंबपकर. टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, फ्लिक ऑफ द रिस्ट तिथे पाहायला मिळाला. 2 धाब्यांसाठी भूषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअरच्या स्वरूपात मिळतात 2 धाबा. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक मात्र आता पुढे सरसावतोय. धावसंख्या आता निश्चितच 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 7 ऑन द बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. आपापलेचं षटक 15 धाबा जर बनवल्या तर स्वप्नील पाटील सर यांच्याकडून पारितोषिक 100 रुपयांचं फलंदाजांसाठी आहे. निश्चितच आपण पाहिलं तर तो प्रयत्न देखील असणार आहे फलंदाजांचा. वेगात होता हा चेंडू, प्रचंड वेगात पाहायला मिळालाय. निश्चितच पाठीमागे केला, डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतपर्यंत. पहिलं षटक पॉवर प्लेच आता संपले. 7 धाबा पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती. 7 ऑन दी बोर्ड. 7 धाबा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये शिरीष पाटील यांना आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज आहेत. लॉफ्ट केलाय सरळ बॅटने. यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हर्सच्या दिशेने फटका केलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फंबल झालेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धाबा इथे कंप्लीट झाल्यात. तिथे 1 धाव होती, तिथे 2 धाबा खर्च झाला. त्यामुळे नाराजी देखील ती आशुतोषच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळते. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावते. 9 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 9 ऑन दी बोर्ड. 9 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला. निश्चितच आपण पाहिलं तर यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. स्लाइस झालाय बॉल. एक सिंगल बॅकवर्ड पॉइंट मध्ये पूर्ण झाले. एका सिंगलच्या मदतीने धावफलक आता डबल डिजिट मध्ये 10 या आकड्यावरती धावसंख्या आता जाऊन पोहोचते. 10 ऑन दी बोर्ड. 10 धाबा धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. थोडासा स्लाइस झाला हा चेंडू. निश्चितच आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल ऑन साइडला. आता पुन्हा एकदा टर्न केलाय. डीप मध्ये शिवराज आहेत. सिंगल आता मात्र कंप्लीट होते आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या मात्र आता पुढे सरसावते. 11 या आकड्यावरती धावफलक आता जाऊन पोहोचते. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. शिरीष पाटील यांच्याकडे अनुभव आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज, ऑर्थोडॉक्स गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात आणि तो अनुभव इथे पणाला लावत असताना देखील पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी, डीप मध्ये प्रोटेक्शन स्वीकृत आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान इथे सिंगल धाव पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होईल. यास चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. खोलात टाकलाय हा चेंडू. आपण पाहिलं तर थोडासा फलंदाजाच्या जवळ केला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. शिरीष पाटील निश्चितच आपण पाहिलं तर रुकडीच्या स्पर्धेमध्ये देखील चांगला खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला. युवा ब्रिगेड तयार केलेली आहे. निश्चितच शिरीष पाटील असतील आणि त्याचबरोबर आशुतोष अंबपकर या 2 खेळाडूंनी मिळून ही युवा ब्रिगेड, रविराज डोंगरे असतील, युवा ब्रिगेड आपल्याला पाहायला मिळते आणि चांगला खेळ करत आले. त्या वर्षीच्या हंगामामध्ये अंबाप स्पोर्ट्सचा देखील दबदबा राहिला. चांगला खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळाला. फटका फसला. मिस टाइम स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हर्सला प्रोटेक्शन आहे. सिंगल इथे मात्र कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल दिला. परतले दुसऱ्या धावेसाठी आणि निश्चितच 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतंय. धावफलक आता जाऊन पोहोचतंय. अर्थात 14 या आकड्यावरती षटक क्रमांक 2 संपलाय. 14 धावा धावफलकावरती.
आयुष पाटील आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये. आयुष पाटीलला आपण पाहतोय लेदर बॉल क्रिकेटचा देखील अनुभव आहे. ते आपण पाहिलं तर गुजरातमध्ये देखील हा खेळाडू लेदर बॉलचं क्रिकेट खेळण्यासाठी गेलाय आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत देखील आलाय. निश्चितच आपण पाहिलं तर ग्रामीण संघाकडून असेल त्याचबरोबर लीग स्पर्धांमध्ये देखील चांगल्या दर्जाचं क्रिकेट हा खेळाडू खेळत आलाय. आयुष पाटील वेगवान गोलंदाज आहे. ते आपण पाहिलं तर वेगवान गोलंदाजांचा भरणा आहे या संघाकडे. आशुतोष अंबपकर असेल त्याचबरोबर आयुष पाटील देखील आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट केलाय ऑन साइडला थेट पाठवलाय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आमच्या समालोचन कक्षाला दिले सलामी. ठोकलाय षटकार. स्लॉटमध्ये केला हा चेंडू थोडासा ओव्हर पिच केला आणि त्यावरती ती आक्रमकता इथे दाखवली फलंदाजांनी. अर्थातच योगेश चव्हाणला आपण पाहतो स्ट्रायकिंग एन वरती. षटका ठोकला जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सामन्याच्या दिशेने वळतोय. 20 आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 3 सध्याच्या घडीला चालू आहे. गोलंदाजी चांगली आहे अंबप संघाची. निश्चितच युवा खेळाडू आहेत गोलंदाजीचा भरणा आहे मात्र त्यांच्या विरोधात देखील धावा बनवण्याचा तो प्रयत्न इथे फलंदाजांचा राहिलाय. सरबाटने यावेळेस देखील लॉफ्ट केला उचलला बॉलला डीप मध्ये प्रोटेक्शन रविराज डोंगरे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सिंगलला डबल मध्ये तोपर्यंत कन्वर्ट देखील केलाय. 2 धावा इथे पूर्णत्वास आल्या. त्या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचते अर्थातच 22 आकड्यावरती 22 ऑन दी बोर्ड. बावीस धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितच षटक क्रमांक इथे 3 सध्याच्या घडीला चालू आहे. सरबाटने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील आपण पाहिलं तर ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळाला. डीप मधून रविराज डोंगरे आलेत वेगाने. रनआउटची संधी कलेक्शन नव्हतं. कलेक्शन गरजेचं होतं. कलेक्शन इथं झालेलं नाहीये. 2 धावा पुन्हा एकदा धावफलकावरती ऍड होतील. निश्चितच आपण पाहिलं तर इथे चुकी केली आयुष पाटीलने. कारण कलेक्शन गरजेचं होतं. रनआउटची विकेट महत्वाची होती कारण या 2 खेळाडूंनी संयम आणि त्याचबरोबर आक्रमकता देखील दाखवली आहे. ती आपण पाहिलं तर जपून पावलं टाकली जात आहेत. निश्चितच संयमाने पावलं इथे मैदानाच्या आतपर्यंत टाकली जातात कारण त्यांना देखील माहिती आहे गोलंदाजी चांगली आहे. इथे धावा जितक्या गरजेच्या आहेत तितक्या बनवणं देखील गरजेचं आहे. निश्चितच आपण पाहिलं तर तोच प्रयत्न देखील मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळतोय. योगेश चव्हाणचा 9 मध्ये 19 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. चांगली सुरुवात मिळाली. चांगला स्टार्ट मिळाला. या धावसंख्येला निश्चितच प्रयत्न असेल एका मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवण्याचा. त्या प्रयत्नामध्ये यश येईल का गोलंदाजी युनिट कमबॅक करेल. लॉफ्ट केला फटका फसलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कॉल दिलाय. कॅचिटचा कॉल माघारी परतावं लागतंय. विकेट आली आहे. धक्का बसलाय. पहिला धक्का. योगेश चव्हाणचा खेळ संपलाय. 24 आकड्यावरती पहिली विकेट.
हॅलो चेक. यस, 9+1 अशा 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. धावफलक आता जाऊन पोहोचतोय अर्थातच 26 या आकड्यावरती. 26 ऑन दी बोर्ड. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. निश्चितच तिसरं षटक चालू आहे. हे षटक थोडंसं लांबणीवर लागणार पाहायला मिळालंय, कारण या षटकामध्ये धावा देखील खर्च झालाय. स्टेप आउट केलाय लॉंग ऑफच्या दिशेने. फुटवर्क दाखवलंय. म्हटलं जातं ना, मोबाईल मध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं आहे, आणि ते फुटवर्क दाखवलंय. अमोलच्या पाठपूर्ण षटकार. बत्तीस आकड्यावरती धावसंख्या. षटक क्रमांक 3 इथे संपले. 32 धावा धावफलकावरती. आणि आता चौथ्या षटकामध्ये, महत्वाच्या षटकामध्ये अर्थातच महत्वाचा खेळाडू संघाचा आशुतोष शांबपकरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. चौथं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे आशुतोष शांबपकरच्या खांद्यावरती दिली जाते. चौथ्या षटकामध्ये विश्वास दाखवलाय आशुतोष शांबपकर. वेगात टाकलाय पहिला चेंडू. प्रचंड वेगात पाहायला मिळालाय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपरी झाली आहे. अगदी आपण पाहिलं तर हा खेळाडू कोल्हापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर मुंबई परिसरामध्ये देखील चर्चेत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या वेगवान गोलंदाजाची चर्चा असते, कारण वेग प्रचंड आहे आणि त्याचबरोबर नियंत्रित गोलंदाजी कशा प्रकारे करावी याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आशुतोष शांबपकर. चेंज ऑफ पेस, विविधता, व्हेरिएशन पाहायला मिळालंय. विकेटची संधी, झेल पकडला, खेळ संपलाय. माघारी परतावं लागतंय. धक्का क्रमांक दुसरा इथे आलाय. गोलंदाज बाद झालाय. हर्षवर्धन चव्हाण बॅक टू दी पवेलियन. हर्षवर्धन चव्हाणची ती विकेट आली. हॅलो, अगदी आपण पाहिलं तर एक चांगला झेल यष्टांच्या पाठीमागे वेल जज कॅच पाहायला मिळाले. यष्ट उद्ध्वस्त. दांडी गोल सक्सेसफुल. तिसरी विकेट. बत्तीस आकड्यावरती दरम्यान इथे तिसरी विकेट. हॅट्रिक संधी असणार आहे. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक गमावण्याची संधी आशुतोष शांबपकर वरती असणार आहे. सिमेंटची खेळपट्टी आणि त्या सिमेंटच्या खेळपट्टीवरती आशुतोष शांबपकर आग ओकणारी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यासाठी ओळखला जातो. तीच ओळख मैदानाच्या आतपर्यंत ती छाप सोडत असताना आपल्याला इथे पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. यावेळेस व्हाईट बॉल आला. एक्स्ट्रा धाव इथे खर्च झाले. अमोल जाधव आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. आता इनिंगला सांभाळावं लागणार आहे, कारण 3 विकेट 33 आकड्यावरती 3.3 षटकामध्ये आकड्यांचा खेळ आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळतोय, कारण 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.3 षटक पूर्ण झालाय. कट करण्याचा प्रयत्न सरळ चालला विकेट किपरच्या हातात.
डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. खेळपट्टीचा विचार केला तर त्या खेळपट्टीमध्ये देखील वेग आहे. वेगाने गोलंदाजी केली तर निश्चितच फलंदाजांना देखील अडचणीमध्ये टाकलं जाऊ शकतं. मात्र त्याचबरोबर तो अचूक टप्पा देखील राखणं तितकंच गरजेचं आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होणं देखील तितकंच महत्वाचं आहे. यावेळेस उसळी घेतल्या बॉलने फटका फसलाय. विकेट किपर आलाय, झेल पकडलाय, खेळ संपलाय. चौथा विकेट 33 आकड्यावरती. चौथा फलंदाज बॅक टू दी पवेलियन. रस्त्याचे प्लेयर बसलेत बाउंड्री लाईनच्या आतमध्ये झाडाखाली. बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचं सर प्लीज. यस, यानंतरचा होणारा सामना आपण पाहणार आहोत. एका बाजूला आजच्या दिवसातला दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहणार आहोत अर्थातच उजायवाडीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तारदाळचा संघ. या दोन संघांमध्ये बाटल आजच्या दिवसातलं दुसरं इथे पाहायला मिळणार आहे. आशुतोष आंबपकर गोलंदाजी चांगली राहिली आहे. कम्मालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. खोलवा टप्प्याचा बॉल ऑन साईडला टर्न केलं जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल कंप्लीट झाले. रविराज डोंगरे आलेत एका धावेवरती. तिथे थांबावं लागतं आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक या सिंगल धावेच्या मदतीने स्ट्राईक ठेवले स्वतःकडे. सुदर्शन पाटीलने षटक क्रमांक 4 चा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 34 आकड्यावरती. 4 षटकांच्या अखेरीस 34 धावा धावफलकावरती. यस, गोलंदाजी ट्रॅक वरती स्वीकृतला आपण पाहतोय. एक वेगळे ऍक्शन साइड आर्म ऍक्शन साठी ओळखला जातो आणि त्याला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. जबरदस्त पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळालाय. मग अशी प्रॅक्टिस सेशनच्या वेळी सराव करत असताना काही खेळाडू देखील उस्मान तारिक म्हणून देखील असा उल्लेख या खेळाडूचा करत होते. त्याच प्रकारची ऍक्शन या खेळाडूची आहे. 34 आकड्यावरती धावफलक. आउटसाइड द ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा इशाराला एक्स्ट्रा धाव इथे खर्च केली जाते. बालाजी माने सर वळलेत. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. फटका जबरदस्त केलाय. फुलटॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलाय. चौकार आलाय सुदर्शन पाटीलच्या बॅटवरून. एकोणचाळीस आकड्यावरती धावसंख्या. शेवटचं षटक इथे चालू आहे. पुन्हा एकदा पॉज घेतलाय. आतमध्ये आला चेंडू आणि त्यानंतर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. पैकी झाले तोपर्यंत एक सिंगल धाव धावफलकावरती आड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच आता पुढे सरसावत आहे. जाऊन पोहोचतंय 40 आकड्यावरती. आज षटकामध्ये कमीत कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण प्रतिस्पर्धी संघ देखील त्याच ताकदीचा आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप यावेळेस देखील फलंदाजापासून दूर ठेवला. व्हाईट बॉलचा इशारा इथे पंचांचा आलाय. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक मात्र आता पुढे सरसावत आहे. धावसंख्या अर्थातच जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 आकड्यावरती. आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 41 ऑन दी बोर्ड. 41 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 5 इथे चालू आहे. निश्चितच शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं षटक म्हणून ओळखलं जातं आणि तोच प्रयत्न करत आहेत फलंदाज देखील. स्वीकृत दूर ठेवण्याचा प्रयत्न झालाय मात्र सातत्याने एक्स्ट्रा धावा देखील खर्च केल्यात. ऑफ कट होता विथ द टर्न. फटका फसलाय. रविराज डोंगरे चेंडूच्या खाली. हे खलास माघारी परतावं लागतंय. अमोल बॅक टू दी पवेलियन.
हॅलो चेक. फुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षण खराब राहिलंय. आयुष पाटील कडनं इथे चुकी होत असताना पाहायला मिळते. दरम्यान 2 धावा तिथे पूर्ण झाल्या. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्यात. राहुल आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 43 आकड्यावरती धावसंख्या. अजूनही आपण पाहिलं तर एक चेंडू या षटकाचा शेवटचा शिल्लक आहे. कशा प्रकारे फिनिश केला जाईल, कशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपवला जाईल. हा चेंडू खराब पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा. निश्चितच आपण पाहिलं तर दिशा खराब पाहायला मिळाली. नोच्या स्वरूपात एक्स्ट्रा धावा आणि या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावफलक आता जाऊन पोहोचते. अर्थातच 45 आकड्यावरती 45 ऑन द बोर्ड. एक चेंडू अजूनही शिल्लक. शेवटचा बॉल. हिटचा बॉल. फटका इथे फसलाय. दरम्यान एक क्षेत्ररक्षक येतोय. सिंगल आता मात्र कंप्लीट झाले. एक धाव पूर्ण झाल्या. दुसरीचा प्रयत्न जरूर आहे, मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस आता करावी लागते. खेळ संपलाय 5 षटकांचा आणि 5 षटकांच्या अखेरीस धावसंख्येचं टोटल अर्थातच 46 आकड्यावरती 46 ऑन दी बोर्ड. 5 षटकांच्या अखेरीस 46 धावा जिंकण्यासाठी 30 मध्ये 47 ची गरज असणार आहे. चला या टॉससाठी उजळाईवाडी आणि तरदा दोन्ही टीमचे कॅप्टन. चला टॉससाठी यायचंय. उजळाईवाडी आणि तरदा कॅप्टन दोन्ही टीम्सचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. हॅलो. यस, दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती आपण टॉससाठी लगेचच रिपोर्टिंग करायचंय. दोन्ही टीम्सचे कर्णधार उजळाईवाडी आणि तारदा दोन्ही टीम्स कॅप्टन. दुसरी लढत, दुसरं बॅटल. एका बाजूला उजळाईवाडीचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये तारदाचा संघ. या दोन संघांमध्ये हे बॅटल अनुभवणार आहोत. निश्चितच पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनिंग मध्ये बनवल्या गेल्या 46 धावा बनवल्या गेल्या. 47 टार्गेट ठेवलंय. 30 मध्ये 47 धावांची गरज इथून पुढे असणार आहे. हॅलो. यस, चला टॉस साठी यायचंय. उजळाईवाडी कॅप्टन, चला आपण टॉस साठी या. लगेचच रिपोर्टिंग करायचंय. खूप सामने आपल्याला खेळवायचे, त्यामुळे थोडंसं आपण वेळेवरती येऊया. फास्ट क्रिकेट खेळूया. आयोजकांना देखील थोडंसं सहकार्य आपण करायचंय. उजळाईवाडी टीम कॅप्टन, चला या लगेचच टॉस कबॉस कक्षामध्ये आपण रिपोर्टिंग करायचंय. यस, सलामीची जोडी बॅटिंग साठी आता मैदानाच्या आतपर्यंत दाखल झाले.
यस, सौरभ मोरे आणि त्याच्या साथीने बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत शिवराज माने दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची आघाडीची जोडी आपण पाहतोय. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपर्यंत एका बाजूला शिवराज माने, अंबपचा आणखीन एक युवा सितारा आणि त्याच्या साथीने सौरभ मोरे, दोन युवा सिताऱ्यांची जोडी मैदानाच्या आतपर्यंत दाखल होत असताना पाहायला मिळते. पारगाव चषकाची स्पर्धा पारगावच्या मैदानावरती 7वे संघाच्या विरोधात खेळत असताना या दोन खेळाडूंनी कमाल केली होती. तिथे चांगला खेळ पाहायला मिळाला होता या दोन खेळाडूंचा. यस, सुयोगला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे अर्थातच दिली जाते सुयोगच्या खांद्यावरती. 30 मध्ये 47 ची गरज. इथून पुढे या मॅच मध्ये 30 मध्ये 47 धावा आणि त्याच धावांचा डोंगर भेदण्यासाठी ही सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात कशा प्रकारे केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. संयमाने केली जाईल किती आक्रमकता सुरुवातीपासूनच आंबपचा संघ दाखल, कारण घरच्या मैदानावरती खेळतोय. खेळपट्टीचा पुरेपूर अंदाज. पहिला बॉल आक्रमकतेने सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉल वरती सौरभ मोरेच्या पाठमधून आलाय हवाई हल्ला षटकार. यस, पहिल्या बॉल वरती ते षटकार आलाय. पाठीमागे केला थोडासा आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती ते षटकार आला आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला देखील आता श्री गणेश झालाय. खातं देखील उघडलंय. आडवा बॅटने यावेळेस देखील आता पॉवर प्लेला भेदलाय. 30 सर्कलच्या डोक्यावर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतात त्या 4. सौरभ मोरेच्या बॅटमधून आलेला वार चौकार. हा चेंडू आपण पाहिलं तर थोडासा पाठीमागे केला. इथे देखील चुकी तीच केली आणि पुन्हा एकदा आपण पाहिलं तर या चेंडूवरती तेच क्षेत्र निवडलं. मात्र यावेळेस थोडासा खाली ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. तो चौकाराचा प्रयत्न पाहायला मिळालाय. 10 या आकड्यावरती धावसंख्या. 10 ऑन दी बोर्ड. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं इथे चालू आपल्याला पाहायला मिळतंय. या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर कशा प्रकारे खेळ केला जाईल. पहिल्या 2 षटकामध्ये निश्चित, पहिल्या 2 चेंडूमध्ये निश्चितच ती आक्रमकता दाखवली. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता निश्चितच मैदानाच्या आतपरी झाली. या चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागणार आहे, कारण सुरुवात आक्रमक झाली. या दोन्ही खेळाडूंनी निश्चितच आपण विचार केला तर सौरभ मोरेने स्टार्ट आक्रमक देण्याचा प्रयत्न केला. बॅटची कडा पाठीमागे चाललाय. निश्चितच एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलकावरती त्या आड होते. या एका धावेच्या मदतीने धावफलक आता मात्र आपण पाहिलं तर पुढे सरसावते, जाऊन पोहोचते. ते म्हणजे 11 या आकड्यावरती डिक्लेअरच्या स्वरूपात एक सिंगल आले. 11 या आकड्यावरती धावसंख्या. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. सुरुवात चांगली फलंदाजांना मिळाली. बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका जबरदस्त स्लाइस केलाय. थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील त्या पूर्णपणे 4. सौरभ मोरेच्या पाठमधून आणखीन एक चौकार. निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवातीपासूनच ती आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय.
अवे फ्रॉम द बॉडी दूरवर टाकलाय फलंदाजापासून इथे दूर टाकलाय पाठीमागे डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव चुकी केली विकेट किपरने निश्चितच आपण पाहिलं तर जिथे एकही धाव नव्हती तिथे एक धाव डिक्लेअरच्या स्वरूपात खर्च केले षटक क्रमांक दरम्यान पहिलं संपलंय पॉवर प्लेचं षटक महागडं राहिलं तब्बल 16 धावा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च झाला जिंकण्यासाठी आवश्यकता 24 मध्ये इथून पुढे असणाऱ्या 31 धावांची 24 चेंडू आणि बनवायच्यात 31 धावा चला उजळईवाडी कॅप्टन आपल्याला वारंवार कॉल दिला जातोय टॉस साठी यायचंय उजळईवाडी कॅप्टन कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर पेनलाइज देखील केलं गेलंय कसबा ठाणे संघाला जर वेळेवरती आता कर्णधार उपस्थित राहिला नाही तर चूक पेनलाइज केलं जाईल याची नोंद घ्यायची हे षटक संपण्या अगोदर कर्णधार येणं अनिवार्य आहे विकेट आली सुदर्शन आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती चला ते उजळवाडीचे जे खेळाडू तिथे उभे आहेत झाडाखाली ते खेळाडू उभे आहेत झाडाखाली ऑफ साइडला पॉइंटच्या दिशेने बाउंड्री लाईनच्या बाहेर थांबायचंय 16 या आकड्यावरती पहिली विकेट आली आहे पहिला धक्का बसला आणि आता मात्र आपण पाहिलं तर अंबकचा सुपरस्टार आशुतोष अंबककर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच शिवराज मानेची विकेट अगदी पहिल्या बॉलवरती खराब शॉट सिलेक्शन पाहायला मिळालं निश्चितच आपण कुठे उभे आहोत त्यासाठी तो गार्ड घेतला जातो त्यानंतर शफल थोडेसे खूप झाले आणि तिथे गोलंदाजाने चांगला चेंडू हाताळला दरम्यान विकेट मिळवले आशुतोष अंबककर आलेत आता बॅटिंगसाठी संघाचा तारणहार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय ऑन साइडला टर्न केला फुल टॉस बॉलवरती डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत दरम्यान फक्त आणि फक्त सिंगल मिळेल या सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 17 या आकड्यावरती अवे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून पुन्हा एकदा दूर ठेवला यावेळेस आपण पाहिलं तर आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केला बॅटच्या अगदी टोला हा चेंडू हाताळला निश्चितच डीप मध्ये प्रोटेक्शन आहे सिंगल आता कंप्लीट झाले या सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र पुढे सरसावतं 19 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळते 19 ऑन दी बोर्ड 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला 21 मध्ये 28 ची गरज इक्वेशन आपण पाहिलं तर समीकरणाचा विचार केला तर थोडंसं सोपं फलंदाजांसाठी पाहायला मिळते आडवा बॅटने ऑन साइडला पॅरलल स्ट्रोक धावा मिळतील त्या पूर्णपणे 4 आशुतोष अंबकरचा हा वार चौकार तेवीस आकड्यावरती धावसंख्या इथे पाहायला मिळते 23 ऑन दी बोर्ड कुलातला बॉल चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला टॅप करण्याचा प्रयत्न दरम्यान इथे डॉट बॉल येतोय निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते निश्चितच आपण पाहिलं तर सुरुवात चांगली मिळाली खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांनी स्टार्ट चांगला दिला शिवराज जरूर स्वस्तात बाद झाले मात्र त्याच्या व्यतिरिक्त आशुतोष अंबकरने त्यानंतरची दुरा सांभाळला फॉलोइंग स्वीप क्या बात आहे जमिनीवरती पडले धडपडले तरी देखील याला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी आशुतोष अंबकरच्या बॅटवरून षटकार ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती केडीसी लाईव्ह वाहिनीवरती आपल्याला पाहायला मिळतो फुल टॉस बॉल होता फुल टॉस बॉल वरती ते षटकार पाहायला मिळालाय धावसंख्येचं टोटल मात्र आता 29 या आकड्यावरती 29 ऑन दी बोर्ड आता समीकरण बदललंय अगदी सोपं झालंय रन बॉल इक्वेशन 18 मध्ये 18 ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे
29 या आकड्यावरती धावसंख्या. खराब चेंडू इथे पाहायला मिळतोय. अमोल मोहिते आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. पहिला चेंडू थोडासा खराब पाहायला मिळालाय. सौरभ मोरे स्ट्रायकिंग एंड वरती. 30 या आकड्यावरती धावसंख्या. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न यावेळेस डाऊन द लेग पाहायला मिळाला. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल इथे आपण पाहतोय. बालाजी माने सरांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. बॅक टू बॅकचे 2 व्हाईट बॉल आले. धावसंख्या आता मात्र 31 या आकड्यावरती. 31 ऑन दी बोर्ड. 31 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. 17च्या घडीला आपण पाहिलं तर सौरभ मोरे चांगली बॅटिंग. 7 मध्ये 16 धावा. आशुतोष आंबपकर 4 मध्ये 11 धावा. कमी धावा चेस करायच्या होत्या, मात्र आपण पाहिलं तर हा सामना लवकरात लवकर संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. या चेंडूवरती निश्चितच 2 धाव्यांसाठी हा फटका केला. 2 धावा इथे मिळतात. या 2 धाव्यांच्या मदतीने 33 आकड्यावरती धावसंख्या. 17 मध्ये 14ची आवश्यकता इथून पुढे या मॅच मध्ये असणार आहे. कुठेतरी विचार केला तर संदेश स्पोर्ट्स चुका झाल्या फलंदाजीमध्ये. पार्टनरशिप गरजेची होती, ती पार्टनरशिप होत नव्हती. वारंवार विकेट येत होत्या. त्यामुळेच आपण पाहिलं तर धावा पहिल्या इनिंगमध्ये कमी बनवल्या गेल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजांनी देखील तो प्रयत्न केलेलाच दिसला नाहीये. निश्चितच धावा रोखण्याचा प्रयत्न करणं गरजेचं होतं. आडवा बॅटने ऑन साईडला बॅकफुटला गेले. फटका चांगला केलाय. धावा मिळतील त्या पूर्णपणे 4. आलाय सौरभ मोरेच्या पाठमधून चौकार. अडतीस आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतात. 16 मध्ये 9ची गरज आहे. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. आणखीन एक मोठा धमाका. हवाई हल्ला सौरभ मोरेच्या पाठवरून षटकार. चुका केल्या जात आहेत. वारंवार खराब चेंडू इथे हाताळले जात आहेत. हा चेंडू देखील लक्ष्यमच्या बाहेरचा होता. पाठीमागे केला. फलंदाजाला आपण पाहिलं तर वेळ दिला हा फटका खेळण्यासाठी आणि सौरभ मोरेने खऱ्या अर्थाने चांगली बॅटिंग केली आहे या मॅच मध्ये. लॉफ्ट केलाय. यावेळेस फटका आता फसलाय. कॅच ड्रॉप झाले. जेल इथे सोडलाय. निश्चितच एक धाव कंप्लीट देखील केली जाते. स्ट्राईक रोटेट झाले आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. 45 आकड्यावरती धावसंख्या. यस, जेबी बॉयज उजळाईवाडी संघाने नाणेफेक जिंकले. निर्णय देखील लवकरात लवकर कळवायचा आणि या सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण देखील लावून घ्यायचं आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण पाहिलं तर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र आता पुढे सरसावत आहे. एका धावेची आवश्यकता आहे. निश्चितच आपण पाहिलं तर आडवा बॅटने फटका केलाय. विजयाचा षटकार आशुतोष आंबपकरच्या बॅटमधून. निश्चितच म्हटलं जाते ना, पाने को अभी कहीं मुकाम बाकी है, इस खेल के कहीं इंतहा बाकी है. अभी तो नापी है आपने मुट्ठी भर जमीन, अभी तो आगे पूरा आसमान बाकी है. जबरदस्त बॅटिंग केली आहे सौरभ मोरे आणि त्याचबरोबर आशुतोष आंबपकर. 52 धावा 2.5 षटकामध्ये चेस केलाय. विजयाला गवसणी घातले. सामना जिंकलाय अर्थातच जांबप स्पोर्ट्स संघाने. चला, जेबी बॉईज उजळाईवाडी संघ निर्णय आपला कळवायचा आहे. जेबी बॉईज उजळाईवाडी नाणेफेक जिंकलाय, पण निर्णय देखील लवकरात लवकर खेळवायचा आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 5 चेंडू 17 धावांची नाबाद केली. 2 षटक 9 धावा 3 विकेट. अर्थातच आंबपचा सुपरस्टार खेळाडू आशुतोष आंबपकर ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.